मी राजकुमार पाटील, घोंगडे भवानीपेठमधील आमच्या रहिवासी अंबुबाई बिच्चल यांचं अपघाती निधन या ठिकाणी मार्केटयार्डच्या गेटवर झालेलं आहे. वारंवार जड वाहतुकीस बंदी असतानासुद्धा इथं या ठिकाणी मोठ्या गाड्या सोडल्या जातात. प्रशासनाला, या ट्रॅफिकच्या अधिकाऱ्यांना किंवा पोलीस प्रशासनाला सांगूनसुद्धा हे जड वाहतूक सोलापुरात येत आहेत आणि अनेक लोकांचे बळी या ठिकाणी गेलेले आहेत. अतिशय दुर्दैवी घटना आहे. गेल्याच वर्षी त्यांच्या घरातील त्यांच्या वडिलांचं मृत्यू झालं होतं आणि यावर्षी त्यांच्या पत्नी पण एक्सपायर झालेल्या आहेत. अशी परिस्थिती आहे. एकादश घोंगडेसीतून घरकुलला जात असताना मार्केटयार्डच्या गेटजवळ अंबुबाई बिच्चल यांचं वयवर्ष त्यांचं साधारण 53 असं आहे. त्यांचं ते अपघाती निधन झालेलं आहे. या पोलीस प्रशासनाने या जड वाहतुकीचं कुठंतरी बंदी कठोरपणे केलं पाहिजे. कुठंतरी चिरीमिरी घेऊन कुठंतरी मोठ्या गाड्या सोडल्या जातात आणि या पद्धतीनं जे जीवघेणा प्रकार अशा पद्धतीने घडतं आहे, हे अतिशय दुर्दैवी आहे. या गोष्टीचं मी या ठिकाणी निंदा व्यक्त करतो आणि अशा गोष्टी झाल्या नाही पाहिजे. अशा पद्धतीने पोलीस प्रशासन व ट्रॅफिक डिपार्टमेंट ज्यांनी कोणी जबाबदारी असतील आणि त्यांच्यावर पण कारवाई व्हायला पाहिजे आणि त्या ट्रक चालकावर आणि ट्रक ड्रायव्हरवर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे. धन्यवाद. शंकर हनुमंत चिकनी. मी घोंगडा असेल ना जुन्या घरकुलला चाललो होतो. ते बोरल नागेवर ना ट्रकनी धडक मारला आहे. कुठली ट्रक होती? कुठली ट्रक मी बघितलं नाही, चक्करवरून पडलो मी. आपण काय गाडीवर होता का? हा, गाडीवर. हा, किती जण होते गाडीवर? कोण कोण होते? आमचा एक नातू होता, आमची सून होता, मी होतो. हा, यामध्ये मयत पण झालेलं आहे. हा, माझं झालंय. काय त्यांचं नाव काय, वय काय? अंबुबाई बिच्चल. वय काय? 54. कुठं राहत होते? घोंगडा असते. कुठून कुठं चाललं होतं? जुन्या घरकुलला चाललो होतो. घोंगडे वस्तीवर. घोंगडे असं बोरल नागेवर ना झाडात. ती गाडी कुठून जात होती? ते तिकडनं कॉलेजवर ना इकडनं आलो. बलकर होती का कुठली गाडी होती? हे म्हणा ॲक्च्युअल ड्रायव्हर काय सापडलेला आहे का काय? ड्रायव्हर मी बघितलं नाही, मी चक्करवरून पडलो धडकीला. त्या मुलाला पण काय, लहान मुलाला काय झालं नाही ना? नाही, लहान मुलाला पाय गुडाला मार लागलाय. आपल्याला कुठं कुठं लागलाय? मला इथे लागलाय रे, छातीमध्ये लागलाय, इथे लागलाय. आपण काय करताय का? मी इस्त्री मारतो.